हे बघा किती मस्त आपलं घट्ट दही तयार झालं आहे बघा. तुम्ही पाहू शकताय आपलं किती मस्त असं दही तयार झालेलं आहे. तुम्ही पण अशा पद्धतीने दही बनवू शकताय. हे बघा. चला तर आज आपण दही कसं बनवायचं आहे ते बघणार आहोत. आपल्याला माहिती आहे की कढी बनवायची असेल किंवा कुठलाही पदार्थ नवीन बनवायचा म्हटलं की काही पदार्थामध्ये आपल्याला दही लागतं. त्यासाठी प्रत्येक वेळेसच विकत आणणे शक्य होत नाही किंवा ते आणलेलं पुरत नाही. मग आपल्याकडं घरी दूध असतं किंवा आता आमच्या इथं म्हशी आहेत त्यामुळं गाया म्हशी आहेत त्याच्यामुळं दूध कायम राहतं. पण आपण जे बाहेर राहतात इथं ते विकत घेऊन पण करतात. मग त्याच्यासाठी जास्त काय लागत नाही, फक्त आपल्याला दूध लागतं. सगळ्यात अगोदर मी इथं दूध घेते. सगळ्यात अगोदर इथं मी दूध घेतलेलं आहे. ते आपल्याला छान असं कोमट तापवायचं आहे, एकदम नॉर्मल. आमच्या इथं रोज म्हणलं तरी खायला दही सगळ्यांना खूप आवडतं, त्यामुळं आम्हाला दिवसाआड होईना रोज दही टाकायला लागतं. तर चला तर आपण दही कसं बनवायचं आहे याची झटपट रेसिपी पाहूया. तर इथं दूध मी थोडंसं कोमट तापवून घेते. 1-5 मिनटं आपल्याला हे दूध ठेवायचं आहे फक्त. आता हे दूध मी कोमट करून घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला विरजण घालायचं आहे. विरजण म्हणजे जे आपण अगोदर दही बनवलेलं असेल ना ते चमच्याभर टाकायचं. आणि ते जर नसेल ना तर आपण तुपाला नाही का साई जमा करून ठेवत ती टाकली तरी चालते. ही साई टाकली तरी चालते आपल्याला, कारण की ह्याने पण आपलं दही छान असं विरजतं. याच्यात मी चमच्याभर विरजण टाकते. चमच्याभर भरपूर होतं आपल्याला. याला आता आपल्याला 24 तास राहू द्यायचं आहे झाकण. कोमट दूध आहे त्यात मी टाकलं आहे, छान मिक्स करून घ्यायचं. आता आपल्या याच्यावर झाकण ठेवायचं आणि ते ठेवून द्यायचं. याला 24 तासाची बी गरज नाही, 12 तास जरी ठेवलं तरी छान असं घट्ट होतंय दही आपलं. पण आता मी सकाळी टाकते ना, त्यामुळे मी संध्याकाळी पण तुम्हाला दाखवते. आणि परत कारण की संध्याकाळी तर काय दही खाणार नाही, सकाळचंच दही खातात, त्याच्यामुळं मग सकाळीच वापरतो. नंतर ना तुम्ही ते फ्रीजमध्ये पण ठेवू शकताय, पण जास्त दिवस दही ठेवू नका. तर हे 12 तास आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे. इथे मी झाकून ठेवते. आपण जे बघा दही ठेवलं होतं ते किती छान असं घट्ट झालेलं आहे बघा. आपलं दही तयार झालेलं आहे. तुम्ही पण घरगुती अशा छान असं घट्ट असं दही बनवू शकताय. अशा पद्धतीने आपलं झटपट दही तयार झालेलं आहे. तुम्ही हे साबुदाणा वडे किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये आवडीने खाऊ शकताय. हे बघा किती मस्त आपलं घट्ट दही तयार झालं आहे बघा. तुम्ही पाहू शकताय आपलं किती मस्त असं दही तयार झालेलं आहे. तुम्ही पण अशा पद्धतीने दही बनवू शकताय. हे बघा.